लोणावळा रेल्वे स्थानकात चालती गाडी पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आलेल्या एका तरुणाची रेल्वे पोलिसांच्या 2 कॉन्स्टेबलनी सुखरूप सुटका केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण सीएसटीहून सुटलेल्या नागरकोइल एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता, पण धावती गाडी पकडत असताना त्याचा तोल गेला आणि तो गाडीच्या खाली जाऊ लागला। सुदैवानं या दरम्यान या तरुणाच्या किंकाळ्या आणि मदतीसाठीची याचना पोलीस कॉन्स्टेबलनी ऐकली। याच दरम्यान हा सर्व प्रकार गाडीच्या गार्डलाही लक्षात आला, त्यामुळे त्यानं गाडी त्वरित थांबवली आणि दोन्ही कॉन्स्टेबलनी या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं। हा तरुण या प्रकारानंतर इतका भांबावलेला होता की तो आपलं नावही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिलं। केवळ दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला। त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आपल्या जीवावर बेतून गाडी पकडण्याचं धाडस कधीही करू नका। या तरुणाला वाचवणारे पोलीस शिपाई सचिन भोई यांच्याशी आम्ही संपर्क साधला। याबद्दल त्यांनी काय माहिती दिली पाहूयात। गाडी जेव्हा आली आणि काही क्षणामध्येच गाडी स्टार्ट झाली, तेव्हा हा प्रवासी धावत आला आणि त्यांनी गाडी पकडायचा प्रयत्न केला आणि त्यांनी गाडी सुद्धा पकडली त्याने। तर त्यांनी ते गाडीचं हँडल जे असतं त्या हँडलला पकडून त्याचा हात सटकला खाली आणि त्या बोगीमध्ये काही जनरल डबा असल्या कारणाने ते काही लोक बसले होते स्टेज वरती, तर ते लोक काही उठले नाही, त्यामुळे त्याला पाय ठेवता जमला नाही आणि त्यामुळे त्याला तो सटकून खाली असा अर्धवट खाली असं घासत चालला होता। तर हे आमचं निदर्शन असतं दोघांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते परत सुटलो त्याच्या पाठीमागे। तोपर्यंत रेल्वेच्या गाडीने बघितलं आणि ब्रेक दाबला आणि गाडी थोडी स्लो झाली। त्यानंतर मग आम्ही पळत असताना दोघांनी त्याचा हात खेचून प्लॅटफॉर्म कडे खेचला, त्याला साईडला घेतला आणि तो चांगला असल्या कारणाने त्याला त्याच गाडीमध्ये आम्ही त्याला पुन्हा बसून दिलं त्याला। प्रवाशांना तुम्ही या संदर्भात नेमकं काय आवाहन कराल असे धोके टाळण्याच्या दृष्टीने? मी एकच आवाहन करू इच्छितो की प्रवाशांनी जर तुम्हाला जाण्याचं असेल तर गाड्या भरपूर आहेत, तर तुम्ही प्रत्येकाला आता असं आहे की सर्वांना घाई असते जाण्याची, की लोक म्हणतात 5 मिनिटं पण म्हणजे त्यांना खूप महत्वाचे, वेळेला महत्व जास्त देतात असं मी माझ्या मते ते समजतो। पण तेवढा जीव पण आपला महत्वाचा आहे, कारण आपल्या मागे आपली घरची फॅमिली वगैरे असते, आई वडील वगैरे, बायको, मुलं, त्यांचा विचार करून ह्या माणसांनी हा पाऊल उचला माझ्या मते।